नमस्कार. SMR न्यूजच्या हेडलाईनमधून महत्त्वाची बातमी समोर येते आहे. अमरावती जिल्ह्यात सोयाबीन पिकांना हुमणी अळीचा प्रकोप. शेतकरी पप्पू भाऊ झुनगरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत तातडीने पंचनामे आणि कृषी मार्गदर्शनाची मागणी. अमरावती जिल्ह्यातील शेतकरी पप्पू भाऊ झुनगरे रामेकर यांनी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन सादर करून सोयाबीन पिकांना हुमणी अळीच्या प्रकोपामुळे होत असलेल्या नुकसानीकडे लक्ष वेधले. या निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यात सोयाबीन पिके वाढत असून संपूर्ण नष्ट होत आहेत. एकीकडे पावसाचा खंड आणि दुसरीकडे अळीचा प्रकोप यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मार्गदर्शन करावे आणि नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी झुनगरे यांनी केली आहे. यावर्षी अमरावती जिल्ह्यात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र 2.5 लाख हेक्टर असून हुमणी अळीमुळे 30% पेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शेतकरी संघटनांनीही या निवेदनाला पाठिंबा दिला असून तातडीने कीटकनाशक आणि आर्थिक मदतीची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाला तपासण्याचे आदेश दिले आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या पिकाच्या शेत सर्वे होणे, कृषी विभागाकडून पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे हे आज गरजेचे आहे. तरी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदनावर विनंती केली आहे की कृषी विभागाला आदेश देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर द्यावा व त्या रोगाविषयी मार्गदर्शन करावे आणि ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे, अशी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती केलेली आहे. तुमचं नाव? प्रवीण कृष्णराव झुनगे, जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा किसान आघाडी, अमरावती. आदेश दिले आहेत, पण शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळेल का, हा प्रश्न कायम आहे. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हा लढा यशस्वी होणार का? अधिक अपडेटसाठी SMR न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.